हरिओम. लाओत्सेचा ताओबोध, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मानवाची बौद्धिक प्रगती. अचल सजीव सृष्टी जगण्यासाठी जमिनीतून त्यांना लागणारी खनिज द्रव्ये मिळवते. येथे शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद नसतो, कारण जमिनीत जे जे गाडले जाते त्याचे नैसर्गिकपणे खनिजात रूपांतर होत असते. यात काही अचल सजीवांनी प्रगती करून अन्न साठवायची कला अवगत केलेली आहे. चलसजीव सृष्टी दोन प्रकारची आहे. एक आहे शाकाहारी. ते अचल सजीव सृष्टी खाऊन जीवित राहतात. त्यात अपवादात्मक काही चलसजीव सृष्टीला अचल सजीवांप्रमाणे जमिनीतून खनिज द्रव्ये मिळवण्याची कला अवगत आहे. अर्थात हे त्यांचे मुख्य अन्न नाही, ते पूरकच आहे. यात काहींना अन्न साठवण्याची कला अवगत केलेली आहे. दुसरी आहे मांसाहारी. ते चलसजीव सृष्टी खाऊन जीवित राहतात. मांसाहारी चलसजीव प्राणी भूक लागली की अन्न शोधतात. त्यांना अन्न साठवायची कला अवगत नाही. सजीवांमध्ये एक गोष्ट समान आहे की जीव जीवस्य भोजनम. नियतीनेच, सृष्टीनेच त्यांना हा नियम घालून दिला आहे. अचल सजीव निर्जीव सृष्टीतील खनिजे खाऊन जगतात. शाकाहारी सजीव अचल सजीव खाऊन जगतात आणि मांसाहारी सजीव चलसजीव खाऊन जगतात. परंतु त्यात एक पथ्य पाळले जाते की स्वजातीय स्वजीवांना ठार मारून खात नाहीत. अर्थात यात नियमाला अपवाद हा आहेच. समस्त प्राणी जगतात मानवाला अतिप्रगल्भ, अतिप्रगत, अतितीव्र बुद्धी आहे. चल, अचिल, सजीव, निर्जीव अशा सृष्टीमध्ये मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर प्रगती केली आहे. सजीवांचे अन्न काय असावे हे नियतीने ठरवलेले आहे. त्यानुसार ते सजीव आपापले अन्न मिळवून खात असतात. परंतु याला मानव अपवाद आहे. तो चल, अचल, सजीव, निर्जीव असे सर्व प्रकारचे अन्न खातो. एकच नियम मानवही पाळतो की तो सजातीय जीव खात नाही. अर्थातच त्याला अपवाद हा आहेच. मानवाने पाहिले की अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी समस्त जीवांना फार कष्ट होतात. त्यांना आपापसात झगडा करावा लागतो आणि त्यामुळे यात प्रतिदिनी प्रत्येक जीवाला स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतो. कारण येथे जगण्यासाठी मारेन किंवा मरेन असा अटीतटीचा, शर्थीचा झगडा करावा लागतो. यास्तव मानवाने आपली बुद्धी वापरून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहांवर अवलंबून न राहता भक्कम निवारा निर्माण केला. झाडांच्या सालीपासून वल्कले तयार केली आणि प्रगती करत कापसापासून वस्त्रे तयार केली. त्याला अचल सजीव अन्न म्हणून लागत होते. त्यांची त्याने मुद्दाम लागवड करायला सुरुवात केली. यामुळे शाकाहाराची सोय झाली. मांसाहारासाठी काहींनी मांसाहार खाणे सोडून दिले. उरलेल्यांनी हिंस्त्र प्राण्यांना वगळून इतर प्राणी पाळायला सुरुवात केली आणि आपले खाणे पाळीव प्राण्यांपुरते मर्यादित केले. अशा प्रकारे मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर जी प्रगती केली त्यामुळे एक वेगळाच परिणाम झाला. जीवनदृष्टी. मानवाने बौद्धिक प्रगती करून आपले निसर्गावर अवलंबून असलेले जीवन स्वकर्तृत्वावर अवलंबून केले. तृणधान्यासाठी तो जंगलात आपोआप उगवत असलेल्या अन्नावर अवलंबून न राहता त्याला पाहिजे ते धान्य तो स्वतः लागवड करत आहे. खायला पाहिजेत ते प्राणी तो स्वतः पाळत आहे. त्यामुळे त्याला अन्नासाठी जंगलात जायची गरज उरली नाही. कपाशीची लागवड करून वस्त्रे निर्माण करत आहे. तसेच त्याला पाहिजे तशा सुविधांनी युक्त असे घर तो बांधत आहे. परंतु यामुळे मानव इतर प्राणी जीवनापासून दूर झाला. त्यात सुरक्षितता, स्वावलंबन, विविधता इत्यादी महत्त्वाचे हेतू साध्य झाले, तरी त्यामुळे मानव निसर्गापासून, नैसर्गिक जीवनापासून दूर झाला. त्याचा दुसरा परिणाम त्याच्या जीवनावर झाला. हा दुसरा परिणाम म्हणजे आता मानवाच्या जीवनाला एक निराळाच हेतू निर्माण झाला. त्याच्या नैसर्गिक जीवनाला एक मुद्दामहून करावी लागणारी कृत्रिम कलाटणी मिळाली. आतापर्यंत वनस्पती, पक्षी, पशु यांच्याप्रमाणेच मानव अन्न, वस्त्र, निवारा यासाठी जगत नव्हता. कारण त्याला हे सर्व आपोआप निसर्गाकडून मिळत होते. ते त्याला निर्माण करावे लागत नव्हते, तर अगोदरच निसर्गाकडून निसर्गामध्ये निर्माण झालेले त्याला फक्त गोळा करावे लागत होते.
निर्माणासाठी, लागवडीसाठी त्याचे आयुष्य त्याला झिजवावे लागत नव्हते. ही जबाबदारी त्याच्यावर कधीही नव्हती. परंतु आता त्याला जीवन जगायला आवश्यक ते निर्माण करणे हे काम करावे लागत आहे. हे जर निर्माण केले नाही तर जीवन जगणे अशक्य आहे, ही जाण त्याला जगण्यासाठी अहर्निश राबवत ठेवत आहे. यामुळे अजून एक गोष्ट घडली की आतापर्यंत मानव निसर्ग जी विविधता देईल त्यावर संतुष्ट होत होता. आता तोच स्वतः निर्माण करत असल्यामुळे त्याने त्यात आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर महाप्रचंड वैविध्य आणले आहे. इतके करून भागले नाही. तो स्वतःच निर्माण करत असल्यामुळे कालचे आज जुने होत आहे. कारण नवनिर्माण करायची बुद्धी विकसित झाल्यामुळे तो नित्य नूतन वस्तू तयार करत आहे. याला काही अंतच उरलेला नाही. जोपर्यंत मानव स्वतः अन्न, वस्त्र, निवारा निर्माण करत नव्हता, हे सर्व तो जसे निसर्ग देईल त्याप्रमाणे निसर्गाकडून घेत होता, तोपर्यंत तो मोठ्या आनंदात फक्त जीवनच जगत होता. जीवन जगण्यात काही अनैसर्गिक हेतू नव्हता. परंतु जेव्हा त्याने स्वतः अन्न, वस्त्र, निवारा तयार करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला आता केवळ जीवनासाठी जीवन न जगता आता त्याला जीवन जगवण्यासाठीही जीवन जगावे लागत आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलला. यास्तव लाओत्सेने हा प्रश्न विचारला आहे. हरि ओम.